नमस्कार मंडळी. त्या चटण्या खाऊन खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल ना, तर आता पेरू आपल्याला बाजारात मिळतात. तर त्या पेरूची मी इतकी छान चटणी बनवलेली आहे ना, करायला खूप सोपी आहे, पण मस्त चटपटीत चटणी आहे. 2 ते 3 दिवस तुम्ही मस्त स्टोअर करून ठेवू शकता आणि दररोज जेवणासोबत त्याचा आनंद घेऊ शकता. खरंच छान लागेल खायला किंवा नुसती पराठ्यासोबत, पोळीसोबत असं वरण-भात केलं तरीही चांगली लागेल. पण आपण पराठे जे करतो ना, त्यासोबत अति छान लागेल आणि पुरीसोबत पण मस्त लागेल. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी ही पेरूची चटणी करायलाही सोपी, कमी साहित्यात होणारी आहे. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी काय केलं आहे, मी एक मीडियम आकारचा पेरू घेतला आहे. पेरू तुम्हाला जितकी चटणी करून ठेवायची असेल तेवढा तुम्ही 2 पेरू घ्या, 3 पेरू घ्या. तुम्ही आकाराने पेरू घेऊ शकता. तर येथे मी घेतला आहे एक पेरू चांगला स्वच्छ धुवून आणि पाण्याने पुसून घेतला आहे. नंतर काय करायचं, खिसणीच्या साहाय्याने आपल्याला पेरू खिसून घ्यायचा आहे. तर खिसताना काय करायचं, आतल्या बिया जोपर्यंत लागत नाही तिथपर्यंतच वरचं साल म्हणजे बिया आहेत तिथपर्यंतच खिसायचं आहे. बिया खिसून घ्यायच्या नाहीत आपल्याला, नाहीतर काय होतं, त्या बिया जर आल्या ना चटणीमध्ये तर कचर कचर लागतात. त्या बिया घ्यायच्या नाही आहेत. मस्त आतला भाग तसाच ठेवायचा आहे आणि सगळा पेरू आपल्याला खिसून घ्यायचा आहे. तर खिसणीच्या साहाय्याने मी ते खिसून घेते, तुम्ही बघू शकता. तर इथे झाला आहे आपला पूर्ण पेरू खिसून. आतला भाग आपण बाजूला ठेवून देतो, म्हणजे खाऊन घ्यायचा आहे, तो छान लागेल, गोड आहे पेरू. तर हा झाला पेरूचा किस करून. हा किस आपल्याला रेडी झाला आहे आणि करायची आपल्याला पुढची तयारी. तर पुढच्या तयारीसाठी मी काय केलं, एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा तेल, म्हणजे पोह्याचा जो 1 चमचा असतो तो चमचा तेल घालायचं आहे. त्यात घालायचं एक तेजपान, त्याने टेस्ट छान येते म्हणून आपण एक तेजपान घातलं आहे. नंतर घालायचा दालचिनीचा छोटा तुकडा आणि ते झालं की लगेच घालायची अर्धा चमचा मोहरी. मोहरीचा फ्लेवर जो आहे ना पेरूला, तो खूप छान लागतो चटणीला. नंतर घालायचा चांगला 2 चमचे गूळ, कारण मिडियम आकाराचा पेरू होता त्या आकाराने आपण 2 चमचे गूळ घातलेला आहे किसून. गूळ घातल्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, 1 चमचा धणे पावडर घालायची आहे आणि गरम मसाला तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जो फ्लेवर गरम मसाल्याचा आवडत असेल बाहेरचा घरचा, तो तुम्ही त्यामध्ये अर्धा चमचाच मसाला घालायचा आहे. चांगलं गूळ हा परतवून घ्यायचा आहे. ज्यावेळेस गूळ हा तेलामध्ये परतवला जातो त्याची टेस्ट पेरूला छान लागते, म्हणून परतवून घ्यायचा आहे. नंतर घालाय पेरूचा आपण करून घेतलेला किस. हा किस घातल्यानंतर मस्त एकसारखं फ्राय करून घ्यायचं. गॅस एकदम कमी करायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला याला शिजू द्यायचं आहे. जोपर्यंत आपला गूळ मेल्ट होत नाही आणि पेरू शिजत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे. पाणी घालण्याची गरज पडत नाही. तर अगदी व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर घालायचं त्यामध्ये मीठ. मीठ घातलं की एकसारखं त्याला चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर जितकं छान शिजलं जाईल तितकं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. गूळ थोडासा अजून तुम्हाला वाटलं पेरू थोडा आंबट आहे तर थोडासा गूळ घातला तरी चालेल, कारण त्याचं बॅलन्स होऊन जाईल. आणि तुम्हाला पातळ थोडीशी ओलसर हवी असेल तर थोडासा पाण्याचा शिलकावा घातला तरीही चालेल. पण तुम्हाला टिकून ठेवण्याची असेल तर याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे. गुळामध्येच आपल्याला त्याचं पाणी झालं की मस्त स्मूथ अशी आपली चटणी तयार होते. तर ही चटणी तुम्ही बघू शकता मस्त स्मूथ व्हायला लागलेली आहे आणि शिजायला सुद्धा लागलेली आहे. थोडासा ओलसरपणा आला आणि शिजली की आपली ही चटणी रेडी झालेली आहे. तर आता बघू शकता तुम्ही अगदी मस्त स्मूथ अशी आपली चटणी रेडी झालेली आहे आणि खायला म्हणाल तर खरंच खूप छान लागते खायला. साहित्य खूप काही नाही आहे. घरातलं किचनच्या डब्यामध्ये जे साहित्य आहे तेच फक्त तुम्हाला पेरूच आणावं लागेल, बाकी काहीही आणायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीची आपण चटणी केली. तर तुम्हाला टिफिनमध्ये जरी द्यायची म्हटली मुलांना, पुऱ्यासोबत, पराठ्यासोबत, कशासोबतही तुम्ही देऊ शकता. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही चटणी आहे आणि सगळेच जण आवडीने खातील. तुम्ही करून बघा एकदा. म्हणजे वरण भात जरी केला तोंडी लावायला पण छान लागेल किंवा पराठे केले, पुरी केली, भाजी केली किंवा पोळीसोबत, फुलक्यासोबत, कशासोबतही छान लागेल. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी ही तुम्हाला पेरूची चटणी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.